महत्वाची बातमी विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलंय। मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकरांमध्ये सुद्धा या ठिकाणी वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळालं। तर माझी लक्षवेधी रद्द करा असं पडळकर यावेळी म्हणत होते। याच वेळी हे वाकयुद्ध रंगलं। राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय 2-3 लाख हा नुसते मी शिक्षण विभागाचा मांडतोय, पण सर्व विभाग आरक्षण देऊन उपयोग काय? आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय, बिंदू नामावली 1970 ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले। जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं, बिंदू नामावली चेंज झाली। नंतर व्हीजेएनटी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला, 97 ला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या। 2018 ला मराठा आरक्षण आलं, परत बिंदू नामावली बदलली। परत मराठा आरक्षण रद्द झालं, परत चेंज झाली। परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं, बिंदू नामावली बदलली। तर अध्यक्ष महोदय या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे। निवड यादी पडळकर साहेब पॉइंटेड प्रश्न घ्या। नाही पॉइंटेड करणारच नाही ना। विषय काय आहे? विषय नाही, ह्या काय किरकोळ विषय नाही। जमत नसेल तर मी बोलत नाही, मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही। विषय जर सविस्तर एक लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेले आहे। हा विषय सभागृहात मांडलाय, त्या वेळेमध्ये घ्यावे लागेल। आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, मला विषय काय? सर्वांना विनंती आहे। विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी। मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा। उत्तर द्या। नाही अजून विषय ना पुढे बघा, मला या विषयावर बोलायचं नाही। माझी लक्षवेधी कॅन्सल करा। आपण प्रश्न घ्या, प्रश्नाची उत्तर प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे। तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे। आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल। प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? अध्यक्ष महोदय, सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते। या लक्षवेधी ही ऐकून घ्या, ऐकून घ्या। आता उत्तर द्या। तुम्ही मला ऐकू नका म्हणजे? अरे उत्तर घ्या, उत्तर घ्या, उत्तर घ्या। मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे। विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती केली की 4थी लक्षवेधी परत घ्या। हो बरोबर। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या। विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे। आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू, कारवाई करू, परंतु आत्ताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे